सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 31. दशमहाविद्यांचे वर्णन. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आम्ही रोज सायंकाळी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेने कृष्णेच्या अलीकडील तीरावर येऊन तिथेच वास्तव्य करीत असू. प्रातःकाळीच स्नानसंध्या आटोपून पुन्हा श्रीगुरूंच्या सानिध्यात जात असू. या अलभ्य सत्संगात श्रीप्रभूंचे प्रसादरूपी दर्शन, नित्य नूतन योगानुभव आणि अनेक दिव्य रहस्यांचा उलगडा होत असे. देवी तत्वाची उपासना दशमहाविद्या रूपानेच होते असे आम्ही ऐकले होते. या दशमहाविद्या रूपाची संपूर्ण माहिती आम्हास सांगावी अशी आम्ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्ट, श्री विद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्वकाळात ह्यग्रीवांच्या कृपाप्रसादानेच अगस्ती महामुनींना श्रीविद्येचे ज्ञान झाले. त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपामुद्रा देवीला दिली. लोपामुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गुढार्थ अगस्ती ऋषींना सांगितला. अशा रीतीने ते उभयता एकमेकांचे गुरु झाले. लोपामुद्रा आणि अगस्ती ऋषींचे चरित्र. विदर्भ देशाच्या राजास बरीच वर्षपर्यंत संतान प्राप्ती झाली नव्हती. अगस्त्य महामुनींच्या तपोबलाने राजाला एक कन्यारत्न प्राप्त झाले. त्या कन्येचे नाव लोपामुद्रा असे ठेवले होते. लोपामुद्रा कालांतराने मोठी झाली. त्यावेळी अगस्ती मुनींनी तिला लग्नासाठी मागणी घातली. दोघांच्या वयातील अंतर पाहून राजा विचारमग्न झाला. एवढ्या लहान वयाच्या मुलीचा विवाह एका वृद्ध महामुनीबरोबर कसा करावा यात चिंतेत तो होता. शेवटी त्याने आपल्या कन्येस तिचा विचार या विवाहाबद्दल विचारला. तेव्हा क्षणाचा सुद्धा विलंब न लावता ती म्हणाली, पिताश्री, मी अगस्ती मुनीसाठीच जन्मले आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार. राजाने दोघांचा विवाह लावून दिला. राजकन्या लोपामुद्रा राजप्रासाद सोडून वल्कले परिधान करून अगस्ती मुनींबरोबर तपोभूमीस निघून गेली. कालांतराने अगस्ती ऋषींनी तिच्याशी शास्त्रयुक्त संग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लोपामुद्रा मुनींना म्हणाली, नाथ, मी ललिता स्वरूपाची उपासना करून ललिता स्वरूपच झाले. आपण सुद्धा शिवोपासना करून शिवरूप झाल्यावरच आपली इच्छा मी पूर्ण करीन. अगस्ती ऋषींनी घोर तपस्या करून शिवरूप प्राप्त करून घेतले. नंतर त्यांनी आपली इच्छा लोपामुद्रेस सांगितली. यावेळी ती म्हणाली, नाथ, मी एका राजघराण्यात जन्मले. क्षत्रियांना शोभतील असे धन, आभूषणे, रेशमी वस्त्र, सुगंधी द्रव्ये, सर्व उपभोग्य वस्तू असल्याशिवाय माझ्याशी संग करणे योग्य नाही. तेव्हा तुम्ही सर्व वस्तूंचा संचय करून तसेच आपणासाठी भरजरी वस्त्रे आणावीत. ही सर्व भोगसामुग्री आल्यानंतरच आपली इच्छा पूर्ण होईल. धनसंपादन करण्यासाठी अगस्ती मुनी इलवल नावाच्या एका राक्षसाकडे गेले. त्याला आपल्या मायेने आपलेसे करून त्याच्याकडून धन, दागिने, वस्त्र, आभूषणे घेऊन लोपामुद्रेकडे आले आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली. यथाकाली त्यांना उत्तम संतान प्राप्ती झाली. एकदा अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने संपूर्ण समुद्रच आपल्या कमंडलूमध्ये भरला आणि तो पिऊन टाकला होता. या अगस्ती महाऋषींनी विंध्याचल पर्वताचा गर्वहरण केला होता. अजून सुद्धा दक्षिण भारतात अगस्ती मुनींना एक महान सिद्ध पुरुषच मानले जाते. त्यांची अनेक ठिकाणी देवालय आहेत. श्रीपादप्रभू पुढे म्हणाले, मी जेव्हा कल्की अवतार घेईन त्यावेळी परशुरामासारखेच अगस्ती ऋषींना गृहस्थान देईन. देवीची दशमहाविद्या. श्रीपादप्रभू पुढे म्हणाले, काली हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे. महाकाली ही समस्त विद्यांची आदिदेवता आहे. तिच्या विद्यामय विभूतींनाच महाविद्या असे म्हणतात. एकेकाळी हिमालयातील मातंग ऋषीच्या आश्रमात सर्व देवतांनी महामायेची स्तुती केली. त्यावेळी अंबिकेने मतंग वनिता रूपात दर्शन दिले. ती काजळासारखी काळ्या रंगाची असल्याने तिचे नाव कालिका देवी पडले. तिने शुंभ निशुंभ राक्षसांचा वध केला. तिचे रूप काळे निळे असे असल्याने तिला तारा असे सुद्धा नाव आहे. कोणताही संकल्प अथवा फलीभूत न झालेली योग साधना अल्पकाळात गंतव्यस्थानास पोहोचावी यासाठी कालीमातेची उपासना करतात. या साधन काळात कालीमातेच्या साधकाच्या अंगाचा भयंकर दाह होतो, तो सहन करावा लागतो. दशमहाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे. ही माता मोक्षदायिनी, सर्व दुःखापासून तारण करणारी आहे. त्यामुळे तिचे तारा हे नाव प्रख्यात झाले. या देवीस नील सरस्वती असे सुद्धा नामभिधान आहे. भयंकर अशा विपत्तीतून भक्तांचे रक्षण करणारी असल्याने योगीजन हिची
अग्रतारा रूपात आराधना करतात. महर्षी वशिष्ठांनी सुद्धा तारादेवीची उपासना केली होती. चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीस तारा रात्री असे म्हणतात. दशमहाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे. हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे. एकेवेळी देवी आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानास गेली होती. तिच्या द्वारपालांनी भोजनाविषयी विचारले तेव्हा तिने आपल्या तलवारीने आपलाच शिरच्छेद केला. तिचे शिर वामहस्तावर येऊन पडले. तिच्या धडातून रक्तधारा निघाल्या. त्यातील 2 धारा सखींनी प्राशन केल्या व तिसरी धार देवीने स्वतःच प्राशन केली. या दिवसापासून तिचे नाव छिन्नमस्ता असे पडले. हिरण्यकश्यपू आदी दानव या देवीचेच उपासक होते. दशमहाविद्येतील चौथे रूप षोडशी महेश्वरीचे आहे. या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे मऊ असून ती अत्यंत दयावान आहे. हिच्या आश्रयास आलेल्या साधकांना ज्ञानप्राप्ती त्वरित होते. विश्वातील सकल मंत्रतंत्राचे निर्माते या देवीचेच उपासक आहेत. या षोडशी महेश्वरी देवीचे वर्णन वेदश्रुती सुद्धा करू शकले नाहीत. ते नेती नेती असे म्हणून शांत झाले. ही प्रसन्न वदन माता भक्तांचे सकल मनोरथ पूर्ण करते. या भगवतीच्या उपासनेने भोग मोक्ष दोन्हीची प्राप्ती होते. दशमहाविद्येतील 5वे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे. सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. या देवीजवळ कालीतत्वापासून ते कमलतत्वापर्यंत 10 अवस्था असतात. त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते. प्रलय काळी कमलापासून म्हणजेच व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पावून काली या मूळ स्वरूपात बदलते. यामुळे या देवीला काळाची जन्मदात्री असे सुद्धा म्हणतात. दशमहाविद्येमध्ये 6वे रूप त्रिपुर भैरवीचे आहे. महाकालास शांत करून शकणाऱ्या या शक्तिरूपालाच त्रिपुर भैरवी असे म्हणतात. ही त्रिपुर भैरवी नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती आहे असे शास्त्रात सांगितले आहे. सृष्टीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया सतत चालूच असते. या प्रक्रियेस आकर्षण आणि विकर्षण हे मूल कारण स्वरूप असतात. ही क्षणोक्षणी होणारी क्रिया आहे. या त्रिपुर भैरवीचे रात्रीचे नाव कालरात्री आणि भैरवाचे नाव कालभैरव आहे. या दोघांच्या संयुक्त स्वरूपानेच माझा येणारा नरसिंह सरस्वती अवतार होणार आहे. हा अवतार महायोग्यांसाठी त्रिपुर भैरवी आणि कालभैरवनाथ अवतार मानला जाईल. दशमहाविद्येतील 7वे रूप धूम्रावती आहे. ही धूम्रावती उग्र ताराच आहे. ह्या देवीस शरण जाणाऱ्या साधकांची सारी संकटे नष्ट होऊन तिच्या कृपाप्रसादाने सकल संपदा प्राप्त होते. दशमहाविद्येतील 8वे रूप बगलामुखी देवीचे आहे. ऐहिक पारलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारण्यासाठी तसेच शत्रूच्या शमनासाठी या देवीची आराधना केली जाते. विष्णू भगवान परशुराम हे या देवीचे भक्त होते. श्री तिरुमला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर स्वामींना या देवीची मातेच्या स्वरूपात आराधना केली होती. दशमहाविद्येतील 9वं रूप मातंगी मातेचे आहे. मानवाच्या गृहस्थ जीवनात सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेचीच असते. या देवीला मातंग ऋषीची कन्या असे सुद्धा म्हणतात. दशमहाविद्येतील 10वे रूप कामलालया मातेचे आहे. ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे. भार्गव मुनींनी या मातेची आराधना केली होती. या कारणाने तिला भार्गवी असे सुद्धा नाव लाभले. या मातेच्या कृपेने पृथ्वीचे पतित्व तसेच पुरुषोत्तमत्व या दोन्हीचा लाभ होतो. हीच देवी श्री व्यंकटेश्वर स्वामी बरोबर पद्मावती रूपात तिरुमला क्षेत्रात असते. श्रीपादप्रभू पुढे म्हणाले, दशमहाविद्या स्वरूपिणी अनघादेवी आणि तिचा प्रभू अनघ म्हणजेच साक्षात दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धींची प्राप्ती होते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीस अनघाष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी. या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील. प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणाऱ्या शुक्ल अथवा कृष्ण अष्टमीस अनघाष्टमीचे व्रत करून 11 गृहस्थांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढ्या शिदासामुग्रीचे दान करावे. अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित फलप्राप्ती निश्चित होते. चरित्रामृताचा पारायण महिमा. प्रभू पुढे म्हणाले, श्री चरित्रामृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये. हा एक सजीव अशा महाचैतन्याचा प्रभाव आहे.
तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते. तुमच्या नकळत माझ्याशी भावसंबंध घडतो. यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेनेच पूर्ण होतात. या ग्रंथराजाला तुमच्या पूजा मंदिरात, देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंदने येतात. ही स्पंदने दुष्ट शक्तींना, दुर्दैव असणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पूर्व पुण्य फल धर्मदेवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते. अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो आणि अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो. हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. हा ग्रंथच स्वतः प्रमाण आहे. जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात. मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालते. आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने या ग्रंथाचे पठन करावे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.